हैदराबाद याच्यावरून छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. आपली कॅबिनेटच्या बैठकीतून निघून गेले होते. तर काल आता छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. विकासाचा ध्यास घेतलेले मुख्यमंत्री असं छगन भुजबळ म्हणतात. दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्यांच्या नजरेतून असं आम्ही मानतो. एक, हैदराबाद गॅजेटनंतर घेतलेला निर्णय हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणार आहे असं सर्वप्रथम मी भुजबळ साहेबांच्याकडूनच ऐकलं. आणि आता जर त्या संदर्भातली त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर ती मी काही ऐकलेली नाही. राहिला विषय, ज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या नेतृत्वात ते काम करतात त्यांची तारीफ करणं हे करावंच लागतं, हे ओघाओघानेही करावं लागतं असं मी त्याचा अर्थ काढतो. त्यामुळे त्याचा आणि याचा अर्थ जोडून त्याला वेगळ्या दिशेनं नेणं मला उचित वाटत नाही. आमची लढाई ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची आहे, ओबीसीच्या हक्काची आहे. कुणाला काय देता या संदर्भात आम्हाला अजिबात विरोध नाही. आणि वारंवार त्याचा उल्लेखही मी केलेला आहे की कुणबी प्रमाणपत्र देत असताना तो ओरिजिनल कुणबी असावा, त्याबद्दल कुणालाही त्याचा विरोध असायचं काही कारणही नाही. राहिला आहे की जे आरक्षण मिळतं ते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या तीनही बाबीवर त्या निकषामध्ये खरं तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा यावरच ह्या आरक्षणाची नीव आहे. आता त्यामध्ये सर्वच समाज जर कुठल्या ना कुठल्या आरक्षणामध्ये घुसत असेल तर मग या देशातील, राज्यातील याच्या पलीकडचा पुढारलेला समाज कोण, हे आता आम्हाला जागोजागी दुर्बीण लावावी लागतील आणि शोधावे लागतील, असाच त्याचा अर्थ होतो. मुख्यमंत्री म्हणतात की आरक्षणाचा ओबीसी आरक्षण म्हणजे ते आता आरक्षण जे दिलं त्याचा ओबीसीवर काय परिणाम होणार नाही. परिणाम होणार नाही. काय प्रशासन आहे तो सामाजिक न्याय विभागाचे लोकांना काय अक्कल बिक्कल आहे की नाही. काल JR काढला, ज्या दिवशी 2 तारखेला JR काढला, तो आपला कोणत्या तारखेला काढला तो JR तारीख 2 सप्टेंबरला, आणि दुसरा JR लगेच काढला. अरे मूर्खांनो, पहिला तर JR रद्द करा. सामाजिक न्याय विभागाला एवढं अक्कल नाही. तो तसाच आहे जो जिथे पात्र लिहिला होता आणि पात्र काढलेला JR पुन्हा लागू केला. किमान दुसरा JR काढत असताना पहिला JR रद्द करायला पाहिजे. राहिला विषय याच्यावर काय परिणाम होतो की नाही होत, किती नुकसान होणार आहे, मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांची बैठक घ्यावी, समजावून सांगावं. महाराष्ट्रामध्ये जर सर्व समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आणलं गेलं तर नुकसान होणार नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील का. म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की सर्वांना बोलवा, सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांना बोलवा आणि आम्हाला सांगा की कसं कमी होत नाही, कसं नुकसान होत नाही आणि त्यांची एंट्री इतर ओबीसी मध्ये कशी होत नाही आहे, हे सगळं समजावून सांगितलं पाहिजे.